बोले. रामकृष्ण हरी. आपलं नाव काय? कृतिका राजाराम माली. आपण कुठून आलात? मी ठाणे भिवंडी कुकसे गावामधनं आले. हा का? मग आपली किती वारी आहे? ही माझी पहिलीच वारी. काय बोलता मग, काय कसा अनुभव होता पहिल्या छान वारीचा? वाटलं. पहिली वारीमध्ये वाटलं नव्हतं की एवढे दिवस काढेल म्हणून, कारण की मी आधी आळंदीची वारी वगैरे काही केलेलं नाही ना. पंढरीची वारी बोलले म्हणजे एवढं गजर असते, एवढे लोक असतात. आळंदीच्या वारीला कमी असतात, त्याच्यामुळे सगळे आधी आळंदीच्या वारीचा एक्सपिरियन्स घेऊन नंतर पंढरपूरच्या वारीला येतात. पण मी डायरेक्ट पंढरपूरच्या वारीला आलेत, पण त्यात मला काहीच असं वाटलं नाही का मी करू नाही शकणार वगैरे. पहिल्या दिवसापासून वारीतल्या लोकांनी खूप सांभाळून घेतलं, खूप काळजी घेतली. आणि आमचा दिंडी नंबर 28 आहे ना, त्यातली लोक खूप छान आहेत. सर्वांनी सांभाळून घेतलं. सगळ्याकडे लक्ष असतं, खाण्यापिण्याची सगळी सोय असते. त्याच्यामुळं असं घरची काही आठवण वगैरे जास्त आली नाही आणि खूप भारी वाटलं. आणि तुम्ही काय करता? आता काय सध्या कॉलेजला वगैरे आहेत की काय शिक्षण चालू माझं आहे? आताच ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय. फार्मसी आणि DMLT केलेलं मी. हो. मेडिकलला जॉबला. अरे ग्रेट. आणि तुम्ही आता हे केलं, ठीक आहे, आता एवढं शिक्षण घेतलं म्हणजे, तर आता कसं तुम्ही जिथे राहता घरी आणि तिथलं राहणीमान आणि इकडं जे वारीमध्ये जे राहणीमान असतं, यात तुमची ॲडजस्टमेंट झाली का? म्हणजे जसं काही आपण म्हणतो की पाऊस पडायच्या मध्येच किंवा उन्हामध्ये चालायचं, याच्यात तुम्हाला कधी काय त्रास झाला का? मी जेव्हा विचार केलेला ना घरनं निघताना वारीला, तेव्हा थोडं टेन्शन आलेलं, कारण की आपल्याला कसं घरी सर्व सुखसुविधा असतात, पण इकडे एवढी लोक वगैरे असतात, त्याच्यात आपल्याला कसं ऍडजस्ट करता येईल, कसं राहता येईल, तो टेन्शन आलेल. पण देवाच्या कृपेने इथं आल्यावर तेवढी काही अडचण आली नाही. सगळ्या सोयी सुविधा मिळाल्या आणि जे पण आपल्याला गरजेचं असतं ते सगळं देवाच्या याच्याने मिळून जाते इथे आल्यावर. आता वारीला कोण कोण, तुम्ही एकटे झालेत की अजून कोणी घरून आले? माझे पप्पा वारी करत येत होते, पण माझ्या शिक्षणामुळे मला तेवढं काही जमत नव्हतं, कारण की फार्मसी वगैरे मेडिकलवाल्यांच्या या पिरियडमध्ये कॉलेजच्या याच्यामध्ये एक्झाम आणि परत प्रॅक्टिकल्स चालू असतात, त्याच्यामुळे मला जमत नव्हता. आताच माझं शिक्षण पूर्ण झालंय, म्हटलं आता देवाच्या कार्याला थोडा लागूया, त्याच्यामुळे ही माझी पहिली वारी आहे. माझा पुढे ही पहिली वारी झाली, दुसरी वारी करायचा विचार आहे का पुढे, की बस झाली पहिली वारी? नक्कीच करेन, पुढच्या वाऱ्या पण करेन. ठीक आहे. आता मी एक विचारतो, आता आपण आता जे तरुण आहेत आणि तरुणी आहेत, यांना तुम्ही वारीच्या माध्यमातून काय संदेश द्याल? मी त्यांना एवढंच सांगू शकतो, तुम्ही शिक्षण घ्या. शिक्षण, कारण की शिक्षणामुळे आपल्याला पैसा कमवता येतो, पोट भरता येतो. पण आपण जर वारी वगैरे देवाचं कार्य केलं ना, तर आपल्याला पुण्य लागतं आणि त्या पुण्याचा साठवडा आपल्याला या जन्मी पण उपयोगी येतं आणि जितकं जास्ती कराल तितकं आपल्याला पुढच्या जन्मासाठी पण उपयोगी येऊ शकतं. बघा, आपण ह्या होत्या आपल्या कृतिकाताई. म्हणजे आता आपण विचार करतो वारीला की त्याला काय, कधी शेतकरी येतं वारीला, किंवा आता सुशिक्षित सुद्धा इकडे तरुण इकडे वारीला येतात. यांच्यावर आपण बघू शकतो की इतकं शिक्षण घेतात, तरी शिक्षण घेऊनही त्या वारी करतात आणि आता पुढच्या वारीसुद्धा ते करणार आहेत. आणि आपणही जे सुशिक्षित जे तरुणी बघत असाल आपण आपल्या चॅनलवर आहे, की हे वारी फक्त शेतकऱ्यांसाठीच आहे, की वारी फक्त जे बाकी ज्यांना जे मालकरी आहेत त्यांच्यासाठी, असं काही नाही आहे. वारी जर आपल्याला वारीत यायचं असेल आणि शिकायचं असेल ना, तर आपण सर्वांनी सहभागी झालं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही पहिली वारी कराल, भले नाही पूर्ण ती जमलं तर एक हप्त्यावर काढा, नाही एक आठवडा जमला तर 2 दिवस काढा, पण वारीला नक्की या आणि हा अनुभवा. चला, खूप छान अनुभव होता. धन्यवाद माऊली तुम्हाला. रामकृष्ण हरी.